हॅलो गाईज, वेलकम बॅक टू माय चॅनल. तर तुमचं स्वागत आहे क्रेझी राजनमध्ये. तर आम्ही खूप दिवसांतून परत एक व्हिडिओ घेऊन येतो आहे. एक म्हणजे आता भरपूर वर्ष झाले आम्हाला आम्ही व्हिडिओ टाकत नव्हतो, पण आजपासून तुम्हाला कंटिन्यू व्हिडिओ बघायला भेटतील. तर आज काहीतरी आम्ही वेगळंच करतो आहे. आज एक चॅलेंज देणार आहे. आज आपल्या हार्सूलमधील अनोखे कलाकार आहेत माझ्यासोबत 4 जण. एक जण येतो आहे परत. तर एकदम खतरनाक आणि वर्ल्ड नंबर 1 पेंटर आहे माझ्याकडे आज, जे पेंटिंग करणार आहे. तर गाईज, आज आपण लाईव्ह पेंटिंग चॅलेंज करणार आहे. तर आपल्याकडे कार्ड शीट आहे, सगळं पेंटिंग साहित्य घेऊन आलो आहे. आणि आत्ता येणार आहे 4 जण इथे, बघा तुम्ही. तर आता एकेकाला मी चॅलेंज देणार आहे का तुम्ही लाईव्ह पेंटिंग दाखवा. तर पहिलं लोकेशन आमचं हे आहे, तुम्हाला लोकेशन दाखवतो मी. तर गाईज, आपण पहिल्या लोकेशनला आलो आहे. तर तुम्हाला लोकेशन दाखवतो. हे बघा, चारी बाजूने डोंगर आहे, मस्त पद्धतशीर. आणि तिकडे गाव आहे, या साईडला टॉवर आहे, तिकडे पेट्रोल पंप आहे. तर बघू आता यांची नजर कुठपर्यंत पोहोचते आणि काय काढता येते. तर चला चॅलेंजला स्टार्ट करूया गाईज. आणि व्हिडिओ तुम्ही कंटिन्यू बघा, लय मजा येणार आहे. चलिए शुरू करते हैं. तर गाईज, आपल्याकडे पेंटिंग साहित्य बघा. हे वॉटर कलर आहे, पेन्सिल आहे आणि ब्रश आहे. आणि हे आम्ही स्टँड जुगाड केला थोडा. आणि आमच्याकडे एक शीट आहे, 5 सीट आहे. तर पहिला कंटेस्टंट आहे, अब ये कौन है बे? मिस्टर गणा, BTS गणा. हॅलो, कसं आहे? हा एक ब्लॉगर आहे, मित्रांनो, तुम्ही गणा एक ब्लॉगर. याचं चॅनल नाव आहे. तर हा मला म्हणतो माझा स्टेंट चॅलेंज असेल करणार आहे. चल आता हा पेंटर म्हणजे मी खूप भारी पेंटिंग करतो, बघू काय करतो. लोकेशन निवड. चल तर काही चारी बाजू लोकेशन आहे. खूपच छान ठिकाणी आलेलो आहे. तर मी आता लोकेशन बघतो आता. निवडलेलं आहे. कोणतं? हे एवढा भाग मित्रांनो निवडलेला आहे. ओके, दिस साईड. थोडंसं कधी याच्या आधी कधी पेंटिंग केलंय का तू? नो ब्रो. एवढा काय पेंट भाऊ? 3-4 वर्षातून माझी 3-4 नाही मित्रांनो, जवळजवळ 10 वर्षातून फर्स्ट पेंटिंग आहे. आणि कशी आहे ती आय कांट बिलीव्ह दिस. आय कांट एक्सप्लेन बिकॉज खूप दिवसानंतर मी हातामध्ये पेन्सिल, ब्रश आणि कलर घेतलेला आहे. तर बघू, चॅलेंजला चालू करतोय. तर Challenge दिलेला आहे कार्यकर्ता आहे त्याच्यामुळे गणेश गणा एक ब्लॉगर. तर तुझा टाइम स्टार्ट होतो आता लगेच. आणि तू चालवून जा, तुला काय समोर दिसतंय ते बघ आणि सुरू होऊन जा. तो गाईज गणा एक ब्लॉगर चिडलेला आहे आणि काय त्याला दिसतंय मलाच कळत नाही. So guys, ये पेंटर के आंखें घर को नहीं दिखाई देता जो मुझे दिखाई दे रहा है. ओके ओके, चल. तर मित्रांनो, गणाची पेंटिंग झालेली आहे. आणि पेंटिंग पहा आणि समोरचा व्ह्यू पहा. काहीच दिसत नाही मला दिसत समोर येतो. लाईट इट एक्सप्लेन ब्रो. इतनी खुशी. तर मित्रांनो, ही पेंटिंग काही कारणास्तव अपुरी राहिली, कारण की टाइम जास्त होत होता. आणि मित्रांनो, अजून टाइम भेटला असता तर खूपच छान झाली असती. पण समोर सगळं काळच दिसतंय, कारण की आज ढग एकदम सगळे दाटलेले आहेत, काळा झाले. मित्रांनो, तुम्ही बघू शकता. आवडले असेल तर नक्की लाईक करा मित्रांनो. सो वेल गाईज, तर सेकंड कंटेस्टंट आहे आपला माही पाटील. गुजरात डायरेक्ट काही मागवला आणि जाने माने हस्ती आहे गुजरात के. तो देखते अभी क्या होता है. तर तुम्ही काय काढणार आहात? मी आता एक गणाला घेतोय सब्जेक्ट म्हणून. अच्छा, ओके. माझा एक सब्जेक्ट तो पोर्ट्रेट पेंटिंग करतोय म्हणजे अरे खूपच प्रोफेशनल पेंटर वाटतोय मला. बघू आता जो पहिला पेंटर होता त्याला तो पोर्ट्रेट म्हणून घेणार आहे. तर बघू काय होतंय आता आणि कसं करतोय. पावसाचं वातावरण पण झालं आम्ही, सो लवकर तुला आठवावं लागेल. ओके. बट मी तिथे झाड नाही, सो एक झाड ऍड करणार आहे. ठीक है ठीक है. ते थोड़ा पुढे घे. ओ उधर का झाड़ है ना, ये थोड़ा आगे ले, उसके इसको बाजू पीछे जाने दे. ओके चलेगा. इतना तो चलेगा भाई.
वाटली पेंटिंग सांगा तर. या ना इकडे, इथं बाहेर या इकडं. तर इथं आम्हाला बाबा भेटलेत. तर बाबा हा गुजरातचा आहे बरं का, नवीन पेंटर आहे. पेंटिंग कशी वाटते? हां बरे आहे ना. किती मार्क द्याल याला? किती मार्क द्याल? आता किती द्यावं तिला? 10 पैकी किती द्याल? हा 10 पैकी किती द्याल? नको 5 तरी पाहिजे ना. 5 का? 5 तरी. तो आपको मिलते 5 मार्क्स. तो आपको कैसे लग रहा भाई? 5 मार्क्स लगेगा. आणि गण्याचं पोर्ट्रेट हो राहिलं आणि गण्या एक ब्लॉगर. आणि बघा क्या कारिगरी इन द समा. ओ माय गॉड, बॉर्डर चालली काय? तर बघा तुम्ही, निसर्ग खूप छान आहे मित्रांनो. निसर्गाला जपा आणि निसर्गाचीच कारिगरी चालू आहे इथं. सो गाइज अभी तक ये पेंटिंग चालू है. कब खत्म होगी अब क्या पता यार. अरे कधी संपवशील? गणा ती दगडावरती बसलेला आहे गणेश. आणि ही बघा पेंटिंग. ते गाईज थोडी होते सेम वाटते. तर तुम्हाला दोन्ही फ्रेम दाखवतो गाईज. तर ही फ्रेम बघा तुम्ही आता, आणि ही फ्रेम बघा कशी वाटते. तर मित्रांनो, मला पेंटिंग खूपच आवडलेलं आहे. मी नरेंद्र मोदी यांना विनंती करेल की याला बेस्ट पेंटर म्हणून अवॉर्ड द्यावा, आणि वेळ आली तर राष्ट्रपतींकडून पण त्यांना एखादा पुरस्कार देऊन टाकावा अशी मी विनंती करतो मित्रांनो. कारण की मला एवढी पेंटिंग आवडली आहे. मी पिकाचू वाल्यांना आता ईमेल करणार आहे, किंवा आमच्याकडे एक पेंटिंग आहे ती तुम्ही नक्की तुमच्या याच्यामध्ये लावून द्या, आणि एक्झिबिशनसाठी पण पाठवणार आहे मित्रांनो. तर ही पेंटिंग फायनल रेडी झाली. तर महेश तुला एक अवॉर्ड देऊ आम्ही. समोर थांब. दिस इज माय पेंटिंग एंड बहुत साल हो गए मुझे पेंटिंग करके अभी. गाईज तर तुम्ही त्याला रेटिंग करा. कमेंटमध्ये नक्की सांगा पेंटिंग कशी झाली. आणि हा गण एवढा काळा कसा झाला? प्रत्येक डगाचा झाला असेल काळा. थोडासा वाता. आणि मित्रांनो, एवढी पेंटिंग महेशसाठी आम्ही तिकडे अवॉर्ड घेऊन येते. तर एक महेश घर जाके मैं उससे बघा. तरी तो काहीच दोघांचे पेंटिंग झाले. आता आम्ही दोघं उरलेत आणि पाऊस याचे चान्सेस जास्त आहेत. तर आम्ही आता इथे दोघं एकत्र करणार आहे. लवकरात लवकर माझी बाईक आहे R15, ती समोर उभी करणार आहे आणि काहीतरी पोर्ट्रेट करू. थोडं डोकं लावू, इमॅजिनेशन लावू. आणि तू काय करणार आहेस? तू पण बाईक घेतो का? हा बाईक नको आहे मशीनची. ठीक आहे चल. तर काहीच आम्ही व्हिडिओ चालू करतोय. तर आम्ही सेटअप करतो तयार. चलो. मित्रांनो, खूप छान अशी पेंटिंग दिसते, पण टायरचा अजूनही थोडासा इश्यू वाटतो आम्हाला. भावाचं पेंटिंग जे आहे ते आता स्टार्टिंग होऊन अर्धा तास झालाय, पण भावाने फक्त अर्धा तास नाही रे, टोकळा का हॉईल नाही गाडीचा, फक्त आणि फक्त त्याचं हेड, डोकं, थोबडा होईच नाही. दिस इज गॉट इट ड्राय गाईज. भाऊने डोंगर सुद्धा बाग काढलेले आहे, हिरवगार सगळीकडे दिसतंय, आणि मध्येच लाल लाल टमाटर जैसी गाड़ी. और ये शायद नीले रंग का आकाश होगा जो सामने दिख रहा है. और ये थोड़ा सा लग तो रहा है मुझे. काम बाकी मेरे दोस्त. कितनी बार कह चुके हो ये का. सो गाईज, माझी पेंटिंग झालेली आहे आणि ती बघा, तुम्हाला दाखवतो माझी पेंटिंग. ही बघा. हे सरक तर भाई, खुशी देख रहे हो म्हणजे. तर तुम्हाला ही माझी बाईक काढलेली आणि ती माझी बाईक कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि इकडं महेश चालू आहे अजून त्याचं.
तो गाईज 3 पेंटिंग रेडी झाल्यात आणि ही 4थी रेडी होते. बघा तुम्ही. तर मित्रांनो एकदम छान अशी पेंटिंग झालेली आहे आणि तुम्ही रेटिंग देऊ शकताय. तर रेटिंग स्टार्ट होत आहे 10 पासून. 10, 9, 8, 7, 6, 5. एक नका देऊ मित्रांनो, इज्जत जाईल पेंटरची. सो गाईज आमच्या पेंटिंग झाल्यानंतर व्हिडिओला आपण एंड करतो आणि ही माझी बघा तुम्ही. आणि आता एक तुम्हाला दाखवतो. तर गाईज तुम्हाला कसं वाटते कमेंटमध्ये कळवा. आता फर्स्ट ऑफ ऑल आपण पहिला आपला कार्यकर्ता आहे गणेश गणायक व्लॉगर दाखव तुझी. तर मित्रांनो पेंटिंगवर पाऊस पडल्यामुळे थोडीशी पेंटिंगची वाट लागली आहे. पण मित्रांनो नक्की रेटिंग द्या. ओके तर गाईज 10 पैकी रेटिंग द्या कमेंटमध्ये नक्की कळवा गणाची पेंटिंग कशी. मुझे शर्म आ आता रही है next guys, माई. ये तुमसे पेंटिंग. ही माईची पेंटिंग हा गणा बसलेला आहे. तर माई काय काय नाही, तुम्हाला वाटेल तेवढी देऊन टाका. गाईस तो गण्याचा कलर उडलेला आहे जरा. कलर काळा आहे त्याच्यामुळे तो त्याच्यामुळे तो काळा काळा झालाय सगळा. ओके तर नेक्स्ट आहे महेशने त्याची बाईक काढली KTM. आई शॉपात खतरनाक. तर काही त्याला रेटिंग द्या कोणाची पेंटिंग छान वाटली. तुम्हाला मी सगळं सांगतो काय काय आहे ते. तुम्ही हा टायर पाहू शकता, थोडासा कलर आहे त्याला, मॉडिफाय तो. केलेला आहे. आणि इकडं आरसा आहे, इकडं दोन डोळे आहेत. आणि ही माझी बाईक. ही आहे मित्रांनो राजन वायफाय. ही बाईक आणि ही बाईक काय बदल वाटतं थोडं मॉडिफाय केले काही थोडं शीट मोठं केलं कारण आम्ही कधी कधी टिप्स जावं लागतं आम्हाला त्यामुळे. तर काही चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. तर माझ्या चॅनलचं नाव क्रेझी राजन. तर आम्ही परत स्टार्ट करतो आणि तर चला भेटूयात. आता मी इथून पुढं पुन्हा नवीन व्हिडिओ घेऊनच येऊ. तर चला मित्रांनो, जय जवाहर, जय आदिवासी, गुड नाईट, शब्बा खेर.